श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपण सर्वजण आपल्या देवघरामध्ये ओम, स्वस्तिक, श्री किंवा कळसाचं चिन्ह हे लावत असतो. ओम, स्वस्तिक, श्री, कळसाचं चिन्ह, त्याचप्रमाणे लक्ष्मीची पावलं ही जी काही आहेत ती सगळी शुभ चिन्ह मानली जातात. ही सगळी चिन्ह धार्मिक चिन्ह आहे आणि ही चिन्ह आपण आपल्या देवपूजेच्या ठिकाणी देवघरामध्ये लावत असतो. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे तर असतंच आणि आपल्या देवघरात आपण ही सगळी शुभ चिन्ह ही लावत असतो. आपल्या घरात देवघरामध्ये देवपूजेच्या ठिकाणी ही चिन्ह लावण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्या घरामधलं सर्वात पवित्र स्थान म्हणजेच आपलं देवघर. आपल्या घरातील देवघरामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा आपण रोज नित्यनियमाने करत असतो. त्यांची नित्यनियमाने रोज पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही कायम टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये देवघराचे स्थान हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे असं सांगण्यात आलं आहे. ईशान्य ही देवतांची दिशा मानली जाते आणि या दिशेपासून शुभ परिणाम हे आपल्याला प्राप्त होत असतात. आपल्या घरामध्ये ओम, स्वस्तिक, श्री इत्यादी जी काही धार्मिक चिन्हे आहेत ती आपल्या घरातील पूजेच्या ठिकाणी म्हणजेच देवघराच्या ठिकाणी ठेवण्याचे किंवा लावण्याचे अनेक फायदे आहेत. ही सर्व धार्मिक चिन्ह जर आपण आपल्या देवघराच्या ठिकाणी लावली किंवा ठेवली तर यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही कायम वास करते. लक्ष्मी मातेची कृपा ही आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर कायम राहते आणि आपल्या जीवनामध्ये सर्व शुभ हे घडत जाते. आणि आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की आपल्या देवघरामध्ये देवघराच्या ठिकाणी ओम, श्री, स्वस्तिक किंवा कळसाचं चिन्ह, त्याचप्रमाणे लक्ष्मीची पावलं ही ठेवण्याचे किंवा लावण्याचे काय फायदे आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं चिन्ह ते म्हणजेच ओम. आपण जेव्हा केव्हा कुठला मंत्र हा जप करतो तेव्हा त्या मंत्राच्या सुरुवातीलाच ओम याचा उच्चार हा आपण करत असतो. ओम या शब्दाचा उच्चार केल्याने आपल्यामधली एकाग्रता ही जागृत होत असते. प्रचंड शक्ती ही आपल्यामध्ये जागृत होत असते. ओम या चिन्हामध्ये प्रचंड शक्ती ही एकवटलेली आहे. खूप सारी सकारात्मक ऊर्जा ओम या चिन्हामध्ये साठलेली असते. आपल्या घरातील पूजेच्या स्थानी आपण केशराने किंवा चंदनाने ओम हे प्रतीक जर बनवलं, ओम हे चिन्ह जर आपण काढलं तर ओम या चिन्हामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या देवघरामध्ये सतत टिकून राहते. आपल्या देवघरामध्ये आपण चंदनाने किंवा केशराने ओम हे चिन्ह काढून आपण जर ओमचा जप केला तर आपली स्मरणशक्ती आणि एकाग्रता ही वाढते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पसरलेल्या ओमच्या ध्वनीमुळे कुटुंबातील तणावही हा दूर होत असतो. तसंच केशर किंवा चंदनापासून बनवलेला ओम हा सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील सततच्या समस्या या आपल्या संपवत असतो आणि आपल्या जीवनामध्ये प्रगतीचा मार्ग हा मोकळा करत असतो. आणि म्हणूनच आपण आपल्या देवघरामध्ये ओम हे शुभचिन्ह जरूर लावले पाहिजे. ओम या शुभचिन्हाप्रमाणेच स्वस्तिक या शुभचिन्हाला सुद्धा तितकेच महत्त्व हे आहे. आपल्या घरामध्ये जेव्हा केव्हा कुठलेही शुभ कार्य असते तेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वस्तिक हे चिन्ह बनवत असतो आणि त्याखाली शुभ लाभ असं आपण लिहित असतो. वास्तुशास्त्रानुसार असं केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष हे दूर होतात. स्वस्तिक या चिन्हामुळे चारही दिशांनी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि तसंच स्वस्तिक या चिन्हामुळे आपल्या घरामध्ये कुठलीही निगेटिव्ह एनर्जी ही प्रवेश करू शकत नाही. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर जर आपण स्वस्तिक हे चिन्ह काढलं किंवा लावलं, त्याचप्रमाणे देवघरामध्ये सुद्धा जर आपण हे चिन्ह लावलं तर आपल्या घरामध्ये कुठल्याच अशुभ शक्तीचा प्रभाव हा होत नाही. या चिन्हामुळे कुठलीच वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि तसंच या चिन्हामुळे आपल्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा ही कायम राहते आणि या चिन्हामुळे आपल्या घरातील सदस्यांच्या करिअरमध्ये सतत प्रगती ही होत असते. या चिन्हामुळे आपल्या घरातील लोकांच्या करिअरमधले अडथळे हे दूर होत असतात आणि म्हणूनच आपण आपल्या देवघरामध्ये किंवा त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक हे चिन्ह लावलंच पाहिजे. ओम आणि स्वस्तिक या चिन्हाप्रमाणेच श्री हे चिन्ह सुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये लावले पाहिजे. श्री हे जे चिन्ह आहे ते माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. आपल्या देवघरामध्ये श्री हे चिन्ह आपण काढल्याने किंवा लावल्याने आपल्या जीवनामध्ये सदैव सुख समृद्धी ही टिकून राहते आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा ही आपल्या घरावर राहते. वास्तुशास्त्रानुसार हे श्री हे जे चिन्ह आहे ते जर आपण आपल्या देवघरामध्ये लावलं तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता ही कधीच भासत नाही आणि त्याचप्रमाणे आपल्या घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम हे निर्माण होते. आपल्या घरातील सदस्यांमध्ये कायम एकोपा हा टिकून राहण्यास मदत होते. आपल्या देवघरामध्ये श्री हे चिन्ह लावल्याने त्या ठिकाणी आपल्या देवघरात माता लक्ष्मीचे नेहमी वास्तव्य हे राहत असते.
माता लक्ष्मीचा वास हा श्री या चिन्हामुळे आपल्या देवघरामध्ये कायम राहतो आणि म्हणूनच आपण आपल्या देवघरामध्ये श्री हे चिन्ह काढत असतो। त्याचप्रमाणे मंगल कलशाचं सुद्धा चिन्ह आपण आपल्या देवघरामध्ये लावत असतो। या मंगल कलशामुळे आपल्या देवघरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही कायम राहते आणि या चिन्हामुळे आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध हे राहत असतं। आपल्या घरातील सदस्यांच्या आयुष्यामध्ये जे काही अडथळे हे निर्माण होतात ते या मंगल कलशाच्या चिन्हामुळे दूर होत असतात। वास्तुशास्त्रानुसार मंगल कलश हे चिन्ह सुद्धा देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि या चिन्हामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम प्राप्त आपल्याला होत असते आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये येणाऱ्या पैशाची आवक ही कायम स्थिर राहून आपल्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती कायम होत राहते आणि म्हणूनच आपण आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाचे चिन्ह हे लावत असतो किंवा हेच चिन्ह तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शेंदुराने सुद्धा काढू शकतात। त्याचप्रमाणे पुढचं शुभचिन्ह आहे ते म्हणजेच लक्ष्मीची पावलं। आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीचे पावलंही लावत असतो। त्याचप्रमाणे ही लक्ष्मीची पावलं आपण आपल्या देवघरामध्ये सुद्धा लावू शकतो। या लक्ष्मीच्या पावलांच्या चिन्हामुळे आपल्या घरावर सदैव देवी देवतांची कृपाही राहते आणि आपल्या जीवनामध्ये शुभताही कायम टिकून राहते। लक्ष्मीची पावलं आपण आपल्या देवघरामध्ये किंवा मुख्य प्रवेशद्वारावर जर काढली तर लक्ष्मी मातेचे आगमन हे आपल्या घरामध्ये होत राहते। लक्ष्मीची पावलं देवघरामध्ये तसंच मुख्य प्रवेशद्वारावर काढल्याने आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा सुधार होतो आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वादही आपल्यावर कायम राहतो। या चिन्हामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीनारायणाची कृपाही कायम राहते आणि आपल्या घरात धनधान्याची कमतरताही कधीच भासत नाही। तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की आपण आपल्या देवघरामध्ये श्री, ओम, स्वस्तिक यासारखी जी शुभचिन्ह आहेत ती का लावत असतो, त्याचे महत्त्व आणि फायदे काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे। ही सर्व मंगलकारक शुभचिन्ह आपण आपल्या देवघरामध्ये पूजेच्या ठिकाणी लावली किंवा जर आपण शेंदुराने किंवा केशराने काढली तर आपल्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मीची कृपा ही राहते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण हे तयार होत राहते। आपल्या घरात होत असलेला ताणतणाव सुद्धा या शुभचिन्हांमुळे दूर होतो आणि म्हणूनच आपण प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये हे शुभचिन्ह जरूर लावलेच पाहिजे, म्हणजेच त्याचे शुभ परिणाम हे आपल्याला कायम होत राहतील। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।